आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्र्यांचा नातूही सहभागी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठुरायाचा अभिषेक आणि आरती। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदेही उपस्थित। नाशिकच्या सटाण्यातील अंबासन गावातील दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरे मानाचे वारकरी। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजाही संपन्न। मुख्यमंत्र्यांकडून रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण। बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचं विठूचरणी साकडं। राज्यातल्या प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी गारहाणं। मुख्यमंत्री शिंदेंच्या 4ही पिढ्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। आमच्या 4 पिढ्यांकडून विठुरायाची पूजा हे आमचं भाग्य। शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा। पांडुरंगाचं मुखकमल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, तर दर्शनासाठी वेळ लागू शकतो म्हणून विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन करण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदी आळी। चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींचीही गस्त। आषाढी यात्रेचा मुख्य सोहळ्यासाठी जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल। चंद्रभागेच्या स्नानासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची झुंबड। विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पोशाख। विठुरायासाठी खास रेशमी पोशाख मुख्यमंत्र्यांकडून अर्पण। पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ फुलांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद। यामुळे आषाढ दशमीला पायी वारीला दर्शनाची वेळ 18 ते 22 तासांवर। आज मुख्यमंत्री भाविकांसाठी तिरुपती धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्थेची घोषणा करणार। त्यामुळे भाविकांना जास्त तास दर्शन रांगेत उभं राहण्याची वेळ येणार नाही। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री शिंदे गळ्यात टाळ घेऊन कीर्तनात सहभागी। यावेळी मंत्री तानाजी सावंत, विखे पाटीलही कीर्तनात दंग। लाखो वारकऱ्यांची गर्दी। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या वेशात आलेल्या भाविकांसोबत सेल्फी काढण्यासाठी पंढरपूर वासियांची गर्दी। विकास धंगणे असं या वारकऱ्याचं नाव। नाशिकच्या येवल्यातील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी। येवला लासलगाव मतदारसंघातून वारकरी पंढरपुरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी रुक्मिणी मातेच्या सभामंडपात फुगडी खेळून आनंद व्यक्त केला। एसटी महामंडळाच्या पंढरपूरमधल्या जागेवर राज्यातील पहिले 34 फलाटांचे चंद्रभागा यात्रा बस स्थानक। आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा। चंद्रकांत पाटीलही उपस्थित राहणार। मुंबईतील वडाळ्यातल्या प्रतिपंढरपूरमध्ये आषाढी वारीचा उत्साह। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नवी मुंबईमध्ये आषाढी एकादशी निमित्त रांगोळीतून विठुरायाची प्रतिकृती साकारली। मिताली सुर्वे यांना रांगोळीसाठी 6 तासांचा कालावधी लागला। मनोज जरांगेंच्या हस्ते बीडच्या श्री क्षेत्र संस्थान नारायण गडावरती विठ्ठल रुक्मिणी आणि नगद नारायण महाराजांची महापूजा। पहिल्यांदाच जरांगेंच्या हस्ते पूजा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।